everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून। आता आपण पाहणार आहोत डेली यूज सेंटेन्सेस फॉर इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस पार्ट 5। यात प्रत्येक सेंटेन्स मी बोलल्यानंतर तुम्हालाही बोलण्यासाठी वेळ दिला आहे, त्यामुळे इथेच मी बोलल्यानंतर तुम्हीही 2-3 वेळा ते सेंटेन्स रिपीट करायचं आहे जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडेंट वाटत नाही तोपर्यंत। अशा पद्धतीने प्रॅक्टिस केली तर तुम्ही बेसिक इंग्लिश तर सहज बोलू शकतात। त्यामुळे या सिरीजचा कोणताही व्हिडिओ मिस करू नका। चॅनल अजून सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळत राहतील। ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड। सो आवर फर्स्ट सेंटेन्स इज व्हॉट्स इट? काय आहे? व्हॉट्स इट किंवा याला तुम्ही व्हॉट इज इट पण म्हणू शकतात, पण बोलताना मोस्टली आपण व्हॉट्स इट असं म्हणतो। हू इज इट? कोण आहे? हू इज इट याला तुम्ही हू इज इट असंही म्हणू शकतात। हू इज इट? इट्स मी प्रिया। मी प्रिया आहे। इट्स मी प्रिया। इज रोहन इन? रोहन आत आहे का? इज रोहन इन? द डे इज फार ॲडव्हान्स। दिवस पुढे जात आहे। द डे इज फार ॲडव्हान्स। I am hard up or I am tight these days म्हणजे आजकाल मी जरा अडचणीत आहे। I am hard up or I am tight these days. I am dead or I am terribly tired म्हणजे मी खूप थकलो आहे। I am dead or I am terribly tired. Let's have a chat. चल गप्पा मारू। Let's have a chat. Bolt the door. दरवाजा बंद कर। Bolt the door. Keep the household things in their place. घरातल्या वस्तू जागेवर ठेव। Keep the household things in their place. Take rest here tonight or relax here tonight. आज रात्री इथेच आराम कर। Take rest here tonight or relax here tonight. You are dozing. तुम्ही डुलकी घेत आहात। You are dozing. Your nose is running. तुझं नाक वाहत आहे। Your nose is running. We kept talking or we chatting till very late. आम्ही बराच वेळ बोलत होतो किंवा आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो। Ring up the doctor. डॉक्टरांना फोन करा। Ring up the doctor. My maternal uncle has come to see me. माझे मामा मला भेटायला आले आहेत। मॅटर्नल अंकल म्हणजे मामा आणि पॅटर्नल अंकल म्हणजे काका।
दिस जेंटलमॅन हॅज सम वर्क विथ यू. यांना तुझ्याशी काही काम आहे. दिस जेंटलमॅन हॅज सम वर्क विथ यू. I have to go to his house. Or I have to call on him. मला त्याच्या घरी जायचं आहे. I have to go to his house. Or I have to call on him. He has asked for you. त्यांनी तुझी आठवण काढली. He has asked for you. What does it mean? याचा अर्थ काय आहे? What does it mean? She has been absent since Wednesday. ती बुधवारपासून येत नाहीये. She has been absent since Wednesday. What are you looking at? Or why don't you pay attention? तुझे लक्ष कुठे आहे? किंवा तू लक्ष का देत नाहीयेस? What are you looking at? Or why don't you pay attention? Why don't you looking at? This mango is overripe. हा आंबा जास्त पिकला आहे. This mango is overripe. You may go now. आता तू जाऊ शकतोस. You may go now. सो आय होप तुम्ही सुद्धा माझ्या मागून बोलून प्रॅक्टिस केली असेल. अशीच रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा. गरज वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा, पुन्हा बघा. 2-3 वेळा बघितल्यावर सगळे सेंटेन्स तुमच्या पूर्णपणे लक्षात राहतील आणि सिच्युएशन नुसार तुम्हाला ते आठवतील आणि तुम्ही बोलाल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.